नमस्कार, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व बघा दररोजचे नवनवीन व्हिडिओ। आजचा व्हिडिओ आहे बँक खात्यात पैसे आले कुठून याचा पत्ताच नाही। चला तर सविस्तर बघूया। नवी दिल्ली बँक खात्यात पैसा जमा झाल्याचा SMS मोबाईलवर आला तर कोणालाही आनंद होतो, पण जर बँक खात्यात एकदा नाही दोनदा 10 ते 25 हजार रुपयांपर्यंत दरम्यान रोकड रक्कम येत असेल आणि ती कुठून येते हे समजत नसेल तर मात्र कोणीही गोंधळात पडू शकतं। अशी काहीशी स्थिती पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील लोकांची झाली आहे। या जिल्ह्यातील काही लोकांच्या बँक खात्यामध्ये एकदा नव्हे तर दोनदा रक्कम जमा झाली। ज्या नागरिकांचे युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, स्टेट बँकेत खाते आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत। वर्धमान जिल्ह्यातील केतुग्राम नगरपंचायत समितीच्या शिबलून, बेलून, टोलाबाडी, सेनपाडा, अमलाग्राम, नबग्राम आणि गंगा टिक्कुरी या ठिकाणांच्या बँक खात्यामध्येच ही रक्कम जमा होते। या संदर्भात पत्रकारांनी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला। खातेदारांच्या अकाउंटमध्ये 10 ते 25 हजार दरम्यान रक्कम येते आहे, पण ती कुठून येते आहे हे सांगता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। खात्यात आलेले पैसे काढण्यासाठी गावकऱ्यांनी बँक बाहेर रांग लावल्याचेही दिसत आहे। NEFTच्या माध्यमातून हे पैसे ग्राहकांच्या खात्यामध्ये हस्तांतरित होत असल्याचे दिसत आहे। या संदर्भात केतुग्रामचे आमदार शेख शहनवाज यांना विचारले असता त्यांनी हसत सांगितले की पंतप्रधानांनी पैसे येतील असे सांगितले होते, तेच पैसे असतील। काही गावालाही हे पैसे सरकारकडूनच दिले जात आहे असल्याचे सांगत आहे। जसे अचानक एखाद्याच्या खात्यात पैसे कसे काय येतात हे त्यामागे काय गोड बंगाल आहे हे कळलेलेच नाही याचा तपास सुरू असल्याचा दावा उपविभागाचे अधिकारी सोमेन पैल यांनी सांगितले। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जय शेतकरी राजा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।